कोळेगाव, देवगाव, सारोळे आणि थडी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे संचलित अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल कंपनीकडे ऊस पुरवठा करून 4 ते 5 महिने उलटून गेले तरी देयके न मिळाल्यानं संताप व्यक्त केला। संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देत कंपनीच्या मालक आणि व्यवस्थापनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार 2025-26च्या गाळप हंगामामध्ये डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगम आणि शेतकी अधिकारी अजित गुळवे यांनी गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांकडून प्रति टन 3200 रुपये दरानं ऊस खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाचा पुरवठा संबंधित कंपनीकडे केला, मात्र ऊसाची वाहतूक आणि गाळप पूर्ण होऊ नये अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला। शेतकऱ्यांनी अनेक वेळा कंपनीचे अधिकारी आणि व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं असून त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला। बँक कर्ज, शेती खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालं असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल कंपनीच्या मालक आणि व्यवस्थापनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा। त्याचबरोबर थकीत ऊस बिलं तातडीनं मिळवून द्यावीत अशी मागणी निवृत्ती घारे पाटील, गजानन घोटेकर, शंकर कुंडाजी घोटेकर, प्रताप गवळी, प्रसाद गवळी, राजेंद्र कदम, रेवणसिद्ध लोहारकर, जयवंत लोहारकर, मंगेश पाफळे, पंकज दगडे, गोरक्षनाथ नागरे, जनार्दन नागरे, चंद्रकांत नागरे, नितीन सानप, रामदास गवळी, संदीप डोंगरे, विजय घोटेकर, नंदू वाघ, आत्माराम वाघ, दशरथ घोटेकर, मयूर गवळी, रावसाहेब घोटेकर, बाबासाहेब वाघ, हनुमान दंडाळ, पंढरीनाथ नागरे, लक्ष्मीकांत गंभीरे या शेतकऱ्यांनी केली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।